नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील 668 पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून पाहू शकता उमेदवारांची पहिली जी निकालाची पहिली स्टेप आहे म्हणजे पहिली आन्सर की उत्तर तालिका ही जाहीर करण्यात आली आहे। या पद्धतीने TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती। मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण परीक्षेचं जे निकालाचं वेळापत्रक आहे हे संपूर्ण वेळापत्रक पाहिलं होतं। तर यानुसार आज उत्तर तालिका उपलब्ध झाले आणि यासाठी आक्षेप घेण्यासाठी सुद्धा 2 दिवसांचा वेळ हा देण्यात आलेला आहे। तर तुम्ही तुमचे गुण जे आहे तुमचे जे चुकीचे प्रश्न आहेत चुकीचे उत्तर दिलेले त्याचबरोबर बरोबर एकूण चेक करून तुम्ही तुमचे गुण जे आहे मार्किंग ही तपासू शकता की तुमचे किती गुण येत आहेत। या पद्धतीने पहिले उत्तर तालिका उपलब्ध आहे। लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुमचा कॅप्चा कोड फिल आउट करून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने जो सेक्शन आहे तुमचा पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर तुमची आन्सर की जो आयचा ऑप्शन असतो या आयच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमची आन्सर की जी आहे उत्तर तालिका हे चेक केली जाऊ शकते आणि या उत्तर तालिकेमध्ये या पद्धतीने तुमचा जो प्रश्न आहे प्रश्नासाठीचे जे बरोबर पर्यायाचं उत्तर आहे ग्रीन कलरमध्ये आणि तुमचं चुकीचं उत्तर याबद्दलची माहिती दिलेली असणार आहे। पाहू शकता या पद्धतीने उत्तर काय दिले तुम्ही 4 नंबरचं ऑप्शन उत्तर दिलंय आणि बरोबर उत्तर जे आहे हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे। तर या पद्धतीने आन्सर की हे उपलब्ध झालेली आहे आणि ती चेक केली जाऊ शकते। हे उपलब्ध आहे अधिकृत जे साईट आहे TCS मार्फत जी लिंक जारी करण्यात आली होती त्याद्वारे चेक केला जाऊ शकतो। त्याचबरोबर आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा वेळ हा देण्यात आलेला आहे। 2 दिवसांचा वेळ जो आहे 23 ते 25 जुलै 2025 दरम्यान आक्षेप ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा वेळ सुद्धा देण्यात आलेला आहे आणि या दरम्यान आक्षेप जो आहे ऑब्जेक्शन हे घेतलं जाऊ शकतं। आता ऑब्जेक्शन आक्षेप घेण्यासाठी काय करायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने लॉग इन केल्यानंतरनं या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतरनं जेव्हा तुम्ही तुमची आन्सर की चेक करताय त्याच्या पुढेच ऑब्जेक्शनसाठीचा ऑप्शन जो आहे ऑब्जेक्शन फॉर्म हा ऑप्शन देण्यात आला आहे। आता माझ्याकडे सध्या लॉग इन ID उपलब्ध नसल्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत नाही आहे पण त्या पद्धतीने जो ऑप्शन आहे तो उपलब्ध झाला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या प्रश्नांचा ID आहे पाहू शकता या पद्धतीने प्रश्नांचा ID दिलेला असणार आहे। क्वेश्चन ID आहे तर क्वेश्चन टाईप जो आहे क्वेश्चन ID हा क्वेश्चन ID तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर उत्तर कोणतं येत आहे तर क्वेश्चन ID जो आहे ऑप्शन ID तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतरनं तुमच्याकडे प्रूफ जे आहे या उत्तर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे या संदर्भातली माहिती PDF स्वरूपात जी उपलब्ध आहे ती तुम्हाला तिथे प्रूफ स्वरूपात म्हणजे पुराव्यासाठीची सबमिट करायची आहे अपलोड करायची आहे। तर यामध्ये तुम्ही पुराव्यासाठी इंटरनेटवरची जी माहिती आहे ते घेऊ शकता किंवा गणिताचं उत्तर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्वतः सोडवून तुमचे जे उत्तरं आहेत त्या ठिकाणी सबमिट करू शकता। प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी 100 रुपये इतकी फी असणार आहे। आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कट ऑफ जी आहे नवी मुंबई महानगरपालिकासाठीची किती लागू शकते तर अंदाजित जी कट ऑफ आहे पाहू शकता। आता काठिण्य पातळी कशी आहे याबद्दलचं विश्लेषण सध्या मी चेकिंग करत आहे रिसर्च याबद्दलचं चालू आहे। यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने उमेदवारांना आतापर्यंत परीक्षा दिले त्यांना कशा पद्धतीने ती गेलेली आहे काय काय त्यांचा जो पॅटर्न आहे तर यामध्ये काठिण्य पातळी कशी आहे तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या उपलब्ध झालेल्या आहेत यामध्ये कोणत्या काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत किती उमेदवारांनी परीक्षा दिली होती या संदर्भात सगळी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर यामध्ये येत्या 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या कट ऑफ संदर्भात अगदी डिटेलमध्ये विश्लेषण 100% अशाच पद्धतीचा कट ऑफ येऊ शकतो अशा पद्धतीची माहिती आपण जारी करणार आहोत की कोणत्या पदासाठी किती कट ऑफ लागेल पदनिहाय पोस्टनिहाय जो कट ऑफ आहे आपण जारी करणार आहोत। प्रत्येक कॅटेगरीसाठीचा प्रत्येक प्रवर्गासाठीचा हा कट ऑफ आपण लवकरच अधिकृत जी संकेतस्थळ आहे तर यामध्ये चेक केलं जाऊ शकतो आणि या पद्धतीने कट ऑफसाठीची व्हिडिओ ही पुढची जी व्हिडिओ असेल यानंतरची व्हिडिओ सेशनसाठीची यामध्ये कट ऑफबद्दलची डिटेलमध्ये माहिती हे दिली जाणार आहे। कट ऑफबद्दलची विस्तार माहिती आम्ही जाहीर करणार आहोत। तर कट ऑफ कसा लागू शकतो हे पाहण्यासाठी पुढचा जो व्हिडिओ आहे हा येणार आहे महत्त्वाचा असणार आहे आणि या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।